मन चंगा तो कटोत में गंगा, गर्दी चर्चा महाकुंभ प्रयाग, चेंगराचेंगरी, विषय पैशाचा पोटापाण्याचा, हे सगळं काही करत असताना, पाठीवर ओझं घेऊन जगत असताना चित्रपट माध्यमातून प्रतीकं दाखवली जातात, चित्रपट दाखवला जातो, विचार मांडला जातो, त्यामधील सत्य असत्य काही घटना इतिहासाच्या चौकटीला मोडून, इतिहासाच्या चौकटीमध्ये तोडमोड करून काही गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात, त्यामुळे आपल्या भावना भडकल्या जातात. अशा गोष्टी सत्य आहेत का असत्य आहेत, खऱ्या खोट्यांच्या चौकटी मोडून पुन्हा एकदा तरुण पिढीनं विचार केला पाहिजे की आपलं वाचन कुठंतरी कमी पडते. बरीच पुस्तकं आहेत, बरेच इतिहासातील रेफरन्सेस आहेत. त्या रेफरन्सेसचा वापर न करता आपण चित्रपटगृहात जातो, पाहतो, बघतो, अनुभवतो आणि तेच जणू काही सत्य आहे असं समजून आपण त्याच्यावर ट्रोलिंग करतो, विचार करतो. यूट्यूब चॅनल्सवर बरेच लोक आपले मत व्यक्त करतात. असं मत व्यक्त करत असताना त्यांनी जे मत सांगितलं आहे तेच आपलं मत होतं आणि आपण त्या पद्धतीनं वागायला लागतो. माध्यमांचा आपल्या विचारावर होणारा परिणाम हा तर खरं अभ्यासाचा विषय आहे. कारण आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सवर वेगवेगळी माहिती सांगितली जाते, वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळी माहिती सांगतात आणि चित्रपटामध्ये दाखवलेलं जातं ते इतिहासाला धरून न असता वेगळ्या गोष्टी असतात. मग आपण नेमकं समजायचं काय की खरं काय खोटं काय, याची जर चिकित्सा करायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा पुस्तकं हातात घेतली पाहिजेत, वाचलं पाहिजे, इतिहासाचे खरे संदर्भ शोधले पाहिजेत. तेव्हा आपल्याला कळेल खरं काय आणि खोटं काय. कोणत्याही स्पेसिफिक चित्रपटाबद्दल बोलत नाही, कारण ज्यावेळेस ऐतिहासिक चित्रपट निर्मिती केली जाते त्यावेळेस सेन्सॉर करत असताना सेन्सॉरशिपची देखील ही जबाबदारी आहे की ह्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला रेफरन्सेस आहेत का, पुस्तकांच्या माध्यमातून इतिहासाच्या ज्या काही नोंदी आहेत, ज्या ऐतिहासिक नोंदी व्हॅलिड आहेत, त्याच व्हॅलिड नोंदींचा अभ्यास करून त्याचे रेफरन्सेस घेऊन चित्रपट बनवला आहे का, त्यामध्ये काही गोष्टी मिक्स केलेल्या आहेत, वाढवलेल्या आहेत, जाणीवपूर्वक त्या गोष्टी पेरल्या गेलेल्या आहेत किंवा जाणीवपूर्वक काही गोष्टींना, काही व्यक्तींना, काही ऐतिहासिक संदर्भांना जाणीवपूर्वक डावललं गेलं आहे. चित्रपटातून जे काही दाखवायचं आहे ते दाखवलं आहे का, चित्रपटातून त्यांना जे काय सांगायचं आहे ते सांगितलं आहे. याची चिकित्सा जर आपल्याला करायची असेल तर आपण स्वतः चित्रपटगृहातून आल्यानंतर सतसत विवेकबुद्धीनं त्या गोष्टीवर अभ्यास करायला पाहिजे. आता चित्रपट हा अभ्यासाचा विषय आहे जर आपण असं म्हणायला गेलो तर प्रत्येक व्यक्ती चित्रपटाकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघत नाही. चित्रपट हे मनोरंजनाचं साधन जरी असलं तरी माणसाच्या विचारांवर, मनावर आणि सामाजिक गोष्टींवर परिणाम करणारे एक प्रभावी माध्यम आहे. म्हणून चित्रपट बघत असताना, चित्रपट बघून आल्यानंतर त्याची चिकित्सा आपण करायला पाहिजे. आता पुस्तकांच्या संदर्भात जर बोलायला गेलो, ही मालिका मी जी सुरू केली आहे ती पुस्तकं वाचली पाहिजेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. संतांनी, लेखकांनी, कवींनी ही भाषा प्रगल्भ करत आजपर्यंत मराठी भाषा ही अतिशय सुंदर अशी भाषा आहे. या भाषेतून नवीन नवीन चित्रपट येत राहतात, नवनवीन कलाकृती निर्माण होत जातात. परंतु कलाकृती निर्माण होत असताना त्यातली सत्य असत्यता, खरे खोटेपणा, समाजावर होणारा परिणाम या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा आपण या मालिकेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. तरुण पिढीच्या हातामध्ये मोबाईल आला, यूट्यूब चॅनल्स आलेत, बरीच माध्यमं आलेत, विकिपीडियासारख्या माध्यमात देखील आज तोडमोड करून खोट्या पद्धतीनं काही गोष्टी पेरल्या जातात. आपण सहजासहजी काय करतो की आपल्याला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलवर बघतो किंवा विकिपीडिया सर्च करतो आणि विकिपीडियावर जे काही सांगितलं आहे, हां ओके हीच माहिती खरी आहे, अशा पद्धतीने त्या माहितीला व्हॅलिड समजतो, खरी समजतो आणि त्याच गोष्टी पसरल्या जातात. त्यासाठी आपण चिकित्सक, अभ्यासक आणि पुस्तकं वाचली पाहिजेत. मित्रांनो, काल मी नामदेव ढसाळांचं एक पुस्तक माझ्या चॅनलवर टाकलं होतं. ते पुस्तक मी वाचायला हातात घेतलं. त्यानंतर मला काही लोकांकडून ही देखील पुस्तकं वाच, त्या पुस्तकामध्ये अशा अशा पद्धतीचे रेफरन्स दिलेले आहेत. मला अतिशय आनंद वाटला की आपण काहीतरी सांगतो आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणीतरी काहीतरी वाचा म्हणून सांगतं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पुस्तक वाचण्याची चळवळ मोठ्या प्रमाणात पसरली पाहिजे, खऱ्या खोट्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि
चित्रपट बघितल्यानंतर त्याचा आपल्या मनावर कितपत परिणाम व्हायला पाहिजे, कितपत नाही व्हायला पाहिजे, याचा आपण स्वतःहून विचार केला पाहिजे. धन्यवाद.